तर स्टार्टिंगच्या पार्टमध्ये क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेल की कसा माझा पचका झालेला आहे. त्याची फुल स्टोरी तुम्हाला पुढं दिसेल की मी किती एक्सायटेड होते आणि माझं काय झालेलं आहे ते. हाय, तर मी आज चालली आहे पोहायला आणि ते पण विहिरीमध्ये. आणि हे मला पोहायला येत नाही आहे, पण मी घालून जाणार आहे ट्यूब घालून. तर माझ्यासोबत चला आणि तुम्ही बघा मी कशी पोहते. आणि थोडंसं रेडी होऊया म्हणजे मी मेकअप वगैरे नाही करणार आहे, कारण ऑब्वियस आहे पाण्यावर गेल्यानंतर मेकअप सगळा पाण्यातच धुवून जाणार आहे. पण सनस्क्रीन पण जाऊ शकते पाण्यात धुवून, तर मग मी थोडीशी सनस्क्रीन लावून जाते, SPF वाला लिप बाम एक लावून जाते. बस हेअर बघू आता आपण टायअप करायची की काय करायचं. डॉट&की हा माझा सगळ्यात फेवरेट ब्रँड आहे. आणि तर मग माझ्याकडे सनस्क्रीन पण डॉट&कीचीच आहे, लिप बाम पण डॉट&कीचाच आहे. आय एम रेडी टू गो. तर गेल्या बघतोय तर काय आम्ही विहिरीत पाणीच नाही. आता मी घाबरले, मी नाही म्हटले, पण पप्पा म्हटले जा असू दे, जिथं पाणी आहे तिथे पोह. गडबडीत घाबरून एकदम तिथे साप असल्याची भीती असताना इथे आता मी उडी मारायला जाते, तेव्हा माझ्या पायाला एक दगड लागतो. ह्या मुमेंटला माझ्या पायाला दगड लागतो म्हणून मी मागं वळून बघितलं, पण मी घाबरलेले खूप. पाय खाली असं वाटत होतं की आता साप येईल, काय येईल, मी बुडेल, असं तोंडात असं पाणी जात होतं, खूप बेकार वाटत होतं. मग मी पटापट स्पीडमध्ये, मला बाहेर पण येत नव्हतं. इथं माझी पूर्ण हवा टाईट झालेली, छातीमध्ये धडधड सुरू झालं. आणि इथे ह्या मुमेंटला तर मला पायरीच घावत नव्हती, आणि त्यात ते वरून पाणी येतंय ते माझ्या डोळ्यांमध्ये जात होतं. आणि काय विचारायला लागले की आता जर माझी टायर ट्यूब फुटली आणि मी बुडले तर काय करू. कसं तरी मला पायाला एका पायरी घावली आणि मग मी वर आले आणि आता सांगते पप्पांना की पाणी नाही आहे म्हणून. असा बेकार इन्सिडेंट झाला, माझा फूस झाला सगळा प्लॅन. मग शेवटी हा व्ह्यू एन्जॉय करत मी इकडे तिकडे बघत, हे मस्त फुलं वगैरे होते त्यांच्याकडे बघत घरी आले.